विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पक्षाच्या विरोधात काम करतात आणि पुन्हा ते पक्षाच्या प्रवाहात येतात आणि पुन्हा पक्षाची निष्ठा शिकवतात। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा एकदम दुविधा मनस्थिती आहे आणि गेले अनेक वर्ष ज्यांच्याशी आम्ही लढलो आहे किंवा ज्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष केला आहे त्यांच्यावर बसून त्यांचं काम करणं हे अनेक शिवसेनेला पटत नाही। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, अनेकांनी पक्षप्रवेश केले, विशेषतः त्यामध्ये उभाटाला मोठे दणके बसले आणि तिकडे राज्यमंत्री योगेश कदम असतील, इकडे पालकमंत्री उदय सामंत असतील, खासदार रावचे भैया सामंत असतील, यांनी पक्षवाढीसाठी मोठे प्रयत्न केले। मध्यंतरी चिपळूणच्या दौऱ्यामध्ये सुद्धा उदय सामंतांनी एक संकेत दिले, विनोद झगडे यांचा शिवसेनेला प्रवेश। त्याच्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या। योगायोग असा आहे की आता ते रत्नागिरीत आहेत, आपण त्यांनाच विचारूया तुमच्या नेमकं मनात काय चाललं आहे आणि त्याचं प्रतिबिंब राजकीय पटलावरती कधी उमटणार आहे। विनोदजी नमस्कार। नमस्कार। गेले काही दिवस आपण चर्चेत आहात, जिल्हा परिषदेमध्ये आपण चांगलं काम केलं होतं, संघटनात्मक बांधणीमध्ये पण आपण तालुक्यात मोठी जबाबदारी उचलली होती, पण आता आपण उद्धव ठाकरे शिवसेनेपासून राजीनामा दिल्यानंतर कुठेतरी शिवसेनेत जाणार अशी एक चर्चा आहे। नेमकं त्याचं काय, नेमकं त्या चर्चेतनं काय शिवसेनेच्या बाबतीतला काय निर्णय होऊ शकतो का? कसं आहे की गेले 3.5 वर्ष मी तालुका प्रमुख म्हणून चिपळूण शिवसेना तालुका प्रमुख जबाबदारी स्वीकारली होती। शिवसेनेमध्ये जेव्हा हे दुफळी जेव्हा माझी आली त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्ही शिवसेनेचं काम केलं। गेले 3.5 वर्षामध्ये मग असणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, किंबहुना ज्या मध्यंतरी ज्या ग्रामपंचायत झाल्या सर्वांमध्येच आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य मिळवलं। अनेक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनाचे पुरस्कृत सरपंच आम्ही बसवले। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील विनायक राऊतांना जे मताधिक्य मिळालं होतं त्या मताधिक्यामध्ये माझं कार्यक्षेत्रामध्ये सर्वात जास्तीचं मताधिक्य आम्ही मिळवून दिलं। काल परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नव्हता, पण महाविकास आघाडीचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराला देखील सर्वात जास्त मताधिक्य मी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मिळवून दिलं। परंतु हे करत असताना गेले 3.5 वर्ष संघटना वाढीसाठी आम्ही काम करतो आहे, परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने शिवसैनिकडून आम्हाला जे पाठबळ मिळायला हवं ते मिळत नाही। ज्या पद्धतीने आज शिवसैनिक ज्या पद्धतीने अडचणीत आहे, कारण की गेले 3.5 वर्षात कोणी सत्ता नाही, कोणता आमदार नाही, खासदार नाही, अशा स्थितीमध्ये संघटना आहे। हे असताना देखील शिवसैनिक ज्या पद्धतीने काम करतो त्याला जे संघटनात्मक जे काम व्हायला पाहिजे असे कोणत्या प्रकारचं काम किंवा पाठबळ हे संघटनेकडून मिळत नाही किंवा तुमच्या कोणत्या चांगल्या कामाचं दखल देखील ही संघटनेकडून घेतली जात नाही। मग अशा स्थितीमध्ये मग कुठलं एखादं आरोग्याचं काम असू दे, कोणतं एखादं नोकरीविषयक काम असू दे, कोणतं एखादं विकासाचंच काम असू दे, आपण जर पाहिलं तर संपूर्ण जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यामधली जर तुम्ही शिवसेना पाहिली तर आज जी शिवसेना आहे ज्यामध्ये तुम्ही बघाल तर एक साईडला उदय सामंत हे शिवसेनेतून गेलेले आहेत, किरण सामंत आहेत, राजनजी साळवीसारखा अनेक वर्ष काम करणारा आमदार आहे, इकडे बनेसाहेब आहेत। तर पूर्णपणे जी शिवसेना म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही शिवसेना शिकलो, ज्यांच्याकडून आम्ही शिवसेनेकडून काम करत आलो, की ज्यांच्या मार्गाने आम्ही काम करतो अशी सर्व मंडळी, अशी सर्व नेतृत्व एक साईडला आहेत आणि एका साईडला तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुमच्या प्रसंगाला अडचणीला धावणारं एकही नेतृत्व नाही आहे किंवा तुम्ही केलेल्या कामाची दखल घेणारं असं एकही नेतृत्व नाही आहे। अशा सगळ्या अडचणीत विवंचनेत हा सर्वसामान्य शिवसैनिक अडकलेला आहे आणि मग त्या ठिकाणी अनेक प्रकारचे जो शिवसैनिक आहे तो विचार करतो की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं ध्येयधोरण, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेली जी संघटना आहे त्या संघटनेवर आपण राहिलं पाहिजे, त्या विचारधारेवर आपण राहिलं पाहिजे। कारण की आज जर बघितलं तर उदय सामंत साहेब असू देत, तिकडे योगेशदादा कदम असू देत, हे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या प्रसंगाला धावणारे, प्रत्येक अडीअडचणीमध्ये शिवसेनेच्या मागे उभे राहणारे आणि ज्या पद्धतीने विकासाची कामं मी देखील यापूर्वी उदय सामंत साहेबांवर टीका केली होती, परंतु आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या सर्वात जास्त उद्योग, आजचीच बातमी मी वाचली ती की जवळजवळ 40% उद्योग हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत, त्या माध्यमातून जास्तीचे उद्योग हे या ठिकाणी रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि मग प्राधान्यानं तो आमचा मुद्दा होता की तरुणांना, बेरोजगारांना हाताला काम देण्याचं काम हे सन्मान्य उदय सामंत करत आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं अशी या ठिकाणी इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि अनेक शिवसैनिकांची भूमिका आहे की ज्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार आहेत, ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे अशी एक सर्वांची कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं माझी बोलणी सुरू आहे। अजून कोणत्या प्रकारचं निश्चित असं काही झालेलं नाही, परंतु मी आज देखील शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराशी बांधले असणारा कार्यकर्ता आहे। एकंदरीत आपण आता दिलेल्या प्रतिक्रियेने कुठेतरी भविष्यामध्ये उदय सामंतांच्या किंवा एकनाथ शिंदे नेतृत्वाने काम करण्याची मानसिकता आपली दिसते। 100% मी सांगितलं ना की शिवसेना, बाळासाहेब, दिघे साहेब हे जे नेतृत्व आहे किंवा यांची जी आम्ही ध्येयधोरणं
वर काम करणारे शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्ही नक्कीच शिवसेनेत असणार आहोत. लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत सचिव पक्षाचे ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष हाताळायला होता, कार्यकर्त्यांना भेटायला होतं, त्या पद्धतीने काही दुर्लक्ष केलं गेलं असं म्हणजे एका मुलाखतीत बोलला होता. त्या मताची आजही आपण ठामात. नाही, कसं आहे की विनायक राऊत साहेबांचा मोठा मतदारसंघ आहे. लोकसभा मतदारसंघ बघितलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आणि त्यांच्याकडे शिवसेनेचे नेते आहेत, ते सचिव आहेत शिवसेनेचे, त्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्राचा मोठा कारभार आहे. त्यामुळे कदाचित त्यांचं थोडंसं दुर्लक्ष, किंवा तरी पण ते अनेक ठिकाणी ते पोहोचतात, म्हणजे सुखदुःखात पोहोचतात. परंतु ज्या अर्थाने एखाद्या ठिकाणी जर आपल्याला मदत करायची झाली, एखादं विकासाचं काम द्यायचं झालं, किंवा एखाद्या अडचणी आर्थिक मदत करायची झाली, किंवा आणखीन ज्या अनेक गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून आता होणं शक्य नाही आणि त्या होत नाही आहेत. पण कोकणचा बालेकिल्ला अबाधित राहील असं वारंवार पक्षाकडून उद्धव ठाकरे सांगतात. एकंदरीत रत्नागिरी जिल्हा कोकणातला काही भाग आहे. काय वाटतं भविष्यामध्ये ह्या रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र असेल? बालेकिल्ला आता कसं राहिलं तुम्ही बघा ना, की एक जर आमदार शिवसेनेचा सोडला, उद्धवसाहेब ठाकरे गटाचा सोडला, तर बाकी सगळे आमदार म्हणजे जे एकेकाळी कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण एक समीकरण होतं. आज संपूर्ण कोकणामध्ये पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे पालघरपासून ते अगदी गोव्यापर्यंत फक्त एकच आमदार हा उद्धव ठाकरे गटाचा आलेला आहे, शिवसेनेचा आलेला आहे. त्यामुळे कसा बालेकिल्ला राहू शकतो? आज तुम्ही बघितलं तर मी मगाशी सांगितलं ना, अनेक नावं आहेत तुम्हाला, म्हणजे अगदी जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, किंवा आमदार, किंवा माजी जिल्हा परिषद सदस्य, ही जर सगळ्यांचं तुम्ही जर हे केलं तर ही बरीचशी मंडळी, जवळजवळ 90% मंडळी ही एक साईडला आलेली आहेत. आणि त्यामुळे मग आता पुन्हा ही संघटना उभारी घेईल असं मला काय वाटत नाही. पण मूळ त्याचं अगदी सगळं मलितर्थ बघितलं तर मूळ याला काय कारण वाटतं तुम्हाला? एवढं ढेपळायचं कारण काय संघटना? दुर्लक्ष असेल, निधीचे वाटप नाही, निधी नाही, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, काय नेमकं महत्त्वाचं कारण काय? एकेकाळी संपूर्ण जी संघटन बांधणी किंवा जे एक संघटन व्यवस्थापन जे शिवसेनेचं होतं ते आता राहिलं नाही. आज जर बघितलं तर तुम्ही संघटनेमध्ये खूप खेदाची गोष्ट वाटते की जे लोक विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये पक्षाच्या विरोधात काम करतात आणि पुन्हा ते पक्षाच्या प्रवाहात येतात आणि पुन्हा पक्षाची निष्ठा शिकवतात. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा एकदम दुविधा मनस्थिती आहे. आणि गेले अनेक वर्ष ज्यांच्याशी आम्ही लढलो आहे किंवा ज्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष केला आहे, त्यांच्यावर बसून त्यांचं काम करणं हे अनेक शिवसेनेला पटत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.